शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण आलो आहोत आंबेवाडीमध्ये, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आणि हा जो ऑटोमेशनचा प्लॉट आहे हा सुनील भाऊ पानकडे यांचा प्लॉट आहे। इथं आपण पाहू शकता नेटाफिमचा ग्रोस्पियर मॅक्स हा कंट्रोलर इथे लावलेला आहे। आणि या कंट्रोलरच्या माध्यमातून सुनील भाऊ इथं 18 एकरमध्ये पाणी आणि खत व्यवस्थापन करतात। त्यांच्याकडे डाळिंब आहे, ऊस आहे, त्यानंतर कपाशी आहे, कांद्यासारखं पीक ते घेतात। आणि विशेष म्हणजे या पिकासाठी जी ड्रीप लाईन आहे ती त्यांच्याकडे 1 फुटावरची 1 लिटर पाणी देणारी ड्रीप लाईन आहे। आता इथे जर तुम्ही पाहिलं तर या कंट्रोलरला जे आहे इथे EC आणि pHचा मीटर लावलेला आहे। याच्या माध्यमातून पाणी आणि खतांचा EC आणि pH किती आहे ते इथं आपल्याला दिसतं। आणि इन केस pH जर वाढलेला असेल तर या ठिकाणी खताच्या टाक्या आहेत, त्या टाक्यांमधून ॲसिडचं पाणी येतं आणि pH जो आहे तो कमी केला जातो। दुसरी गोष्ट म्हणजे इथं सुनील भाऊंकडे जो पंप आहे हा 7.5 HPचा पंप आहे। त्या पंपाच्या कॅपॅसिटीनुसार इथं सर्व डिझाईन झालेली आहे। आता इथे जर आपण पाहिलं तर सुरुवातीला PRV वॉल लावलेला आहे, म्हणजे ज्यावेळेस पाणी जास्त येतं आणि फील्डमध्ये जर पाणी कमी लागत असेल तर पाणी जे आहे ते रिटर्न आपल्या शेततळ्यामध्ये किंवा विहिरीमध्ये इथून सोडलं जातं। त्याच्यासमोर फिल्टर लावलेले आहेत, त्या फिल्टरमधून पाणी जे आहे ते स्वच्छ गाळण करून पाणी समोर येतं। त्यानंतर दुसरे आपले स्क्रीन फिल्टर लावलेले आहेत, त्याच्यासमोर जर आपण आलो तर प्रेशर सस्टेनिंग वॉल लावलेला आहे, म्हणजे जिथं पाण्याचं प्रेशर जर कमी झालं फिल्टर फ्लश करताना तर ते प्रेशर सस्टेन करतं। त्याच्यासमोर जर आपण पाहिलं असेल तर तिथे आपल्याला वॉटर मीटर लावलेलं आहे, म्हणजे समजा मला ऊसाच्या प्लॉटला 20,000 लिटर पाणी द्यायचं असेल तर इथून पाणी 20,000 लिटर पास झाल्याच्या नंतर तिथून कमांड या कंट्रोलरला येतं आणि पंप जो आहे तो बंद केला जातो। त्यानंतर जर आपण पाहिलं तिथं व्हेंचुऱ्या आहेत, व्हेंचुरीच्या माध्यमातून ज्या काही खताच्या टाक्या आहेत, जे खत आपल्याला पाहिजे ते प्रोग्राम दिल्यानंतर त्या खतं या व्हेंचुरीमध्ये सक्शन केले जातात आणि समोर आपल्या वॉटर सोर्समध्ये जातात। आणि समोर जर आपण पाहिलं तिथे वॉल आहेत, आता प्रत्येक फील्डचा वॉल आपण इथं आणलेला आहे, म्हणजे ऊसाचा वॉल वेगळा आहे, डाळिंबाचा वॉल वेगळा आहे, कपाशीचा वॉल वेगळा आहे। ज्या वॉलला आपण जी कमांड चालू केली त्या वॉलला पाणी आणि खतं इथून जातात। आता विशेष सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर ज्या शेतकऱ्यांकडे लाईटचा प्रॉब्लेम आहे, ज्या शेतकऱ्यांकडे मजुरांचा प्रॉब्लेम आहे, जिथं ते पाणी रात्री बेरात्री पाणी देऊ शकत नाहीत, अशा ठिकाणी आपण हा कंट्रोलर लावू शकतो, जिथे आपली मजुरांची बचत होईल। आता सुनील भाऊचं विशेष सांगायचं झालं, त्यांचा व्हिडिओ पण आपण घेतलेला आहे, तर त्यांना कुठेच फील्डवर जाऊन वॉल चालू करायचं काम नाही। सर्व वॉल एका ठिकाणी असल्यामुळे सर्व वॉल जे आहेत ते त्यांच्या मोबाईलच्या स्क्रीनवरून सुद्धा ऑपरेट करू शकतात। शिवाय हा कंट्रोलर जो आहे हा आपल्याला स्क्रीनमध्ये सुद्धा भेटतो, विदाऊट स्क्रीनमध्ये सुद्धा भेटतो। आणि जर तुम्हाला वाटलं की आपल्याला याचं मॉनिटरिंग जे आहे किंवा जे आपल्याला ऑपरेट करायचं आहे कम्प्युटरवर करायचं असेल तर आपण ती स्क्रीनसुद्धा लावू शकतो। तर आपण सुद्धा आपल्या शेतासाठी नेटाफिमचा ग्रोस्पियर मॅक्स कंट्रोलर लावून पाणी आणि खत व्यवस्थापन आपल्या पिकामध्ये जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतो आणि आपल्या उत्पादनामध्ये निश्चितपणे वाढ करू शकतो। शिवाय जो काही खर्च आपल्या मजुरांवर लागणार आहे पाणी देण्यासाठी तो पण आपण कमी करू शकतो। धन्यवाद।